ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव। काल आपण हा प्रश्न बघितला होता, केन त्यजति मित्राणि, लोभात त्यजति मित्राणि म्हणजे काय? आपल्याला जे चांगले चांगले आपले मित्र असतात, म्हणजे मदत करणारे असतात, तर त्यांचा आपल्याला कशामुळे त्याग होऊ शकतो, ते आपल्यापासून का दुरावतात, त्याचं एक कारण, सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आपली लोभी वृत्ती. आता लोभ म्हटलं की काय वाटेल तुम्हाला, की लोभ म्हणजे काय, हवं हवंसं वाटणं, मित्राच्या संपत्तीवर डोळा ठेवणं, एवढंच नाही आहे लोभ म्हणजे. लोभी वृत्तीमुळे माणसं दूर जातात. आता हा लोभ म्हणजे काय आहे, आपण थोडीशी काल प्रस्तावना केली होती की हा लोभ म्हणजे काय. मुळात आपल्याला सगळ्यांना लोभाचं डेफिनेशन हे माहिती आहे की लोभ म्हणजे केवळ दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेवणं, एखादी वस्तू पाहिजे 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 असं वाटणं. लोभ म्हणजे पैसा मिळतोय तरी खूप अजून पैसा पाहिजे, म्हणजे त्याचा काही हिशोबच नाही आहे. इतका पैसा आहे की आता 7 पिढ्या पुरेल. आता 7 पिढ्या पैसा घेतात का? आता तर इतकी अवस्था आली आहे की ह्या पुढच्या ज्या पिढ्या आहेत त्या इतक्या कमावत आहेत, त्या म्हणतात तुम्ही जे कमावलं आहे ते तुम्ही एन्जॉय करा आणि आम्ही जे कमावतो आहे ते आम्ही एन्जॉय करतो. आता कुणाला कुणाची गरज नाही. आता कशाला 7 पिढ्या कमवायचं आहे, आपल्याला हेच माहिती नाही आहे मुळी. म्हणजे काय गंमत काय आहे माहिती का, हा लोभ म्हणजे एक आपल्यालाच फसवेगिरी आहे. आपल्याला हा लोभ असणं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं लोभादी आपण लोभ म्हणजे हाव अशा अर्थाने आधी बघूया. तर लोभ म्हणजे काय, तर एखादी वस्तू आहे घरात तरी ती परत हवीशी वाटणं, अजून परत नवीन. सर्वसाधारणतः साड्या ड्रेसच्या बाबतीत असं होतं, कितीही असलं कौतुकाने सांगतो पण आता माझं कपाट भरलं आहे, आता मी घेणार नाही, आणि परत कुठेतरी गेलं हौसेने घेऊन टाकतो आणि परत वरती म्हणतो की राहवतच नाही, काय करणार, किती छान ड्रेस होता वगैरे. आता हे झालं बरोबर आहे, सगळं मान्य आहे, म्हणजे प्रत्येकाला भावना असतात हेही मान्य आहे.
परंतु हे जे आपलं आहे ना, एक पैशाचं उदाहरण जर आपण घेतलं की आपण कमवतो आहोत तरी अजून खूप पाहिजे, तर त्याच्यामुळे होतं काय माहिती का, आपण हिशोब करत नाही. अंदाजे आपल्याला एका महिन्याला किती पैसे लागतात, वर्षाला किती पैसे लागतात, एका महिन्यावरून वार्षिक आपला खर्च, त्याच्यानंतर आपल्याला 5 वर्षाला किती खर्च लागतात. आता आपल्याला हे काउंट केलं पाहिजे. 50 नंतर तर हे काउंट केलंच पाहिजे. कारण हे कोणासाठी कमवणार आहोत आपण, हा सुद्धा आपला भ्रम आहे. हे काय आहे, हा व्यवहार सांगते मी. अजून त्याला आपल्याला अध्यात्मात यायचंच आहे. व्यवहार ज्ञान काय आहे, मला जितकं लागतं ना तितकी अपेक्षा करणं बरोबर आहे. अपेक्षेच्या म्हणजे लागतं त्याच्या जास्त अपेक्षा करणं हा झाला लोभ. जेवढं मला लागतं आहे, जेवढी मला गरज आहे एखाद्या गोष्टीची, त्याच्यापेक्षा मी जास्त अपेक्षा करणं म्हणजे झाला लोभ. आपण पैसे कमवण्याच्या मागे असतो, त्याचं कारण आहे. हे बघा, सगळ्यांचं सारखंच आहे आपलं, त्यात काही चुकीचं नाही. म्हणजे काय आहे ते सर्वसामान्यपणे ते आपल्या हातून होऊन जातं असं. कारण पैसा ही एक गोष्ट अशी आहे की पैसे दिले, माझ्या इच्छेप्रमाणे कोणत्याही स्टँडर्डची वस्तू, कशाही प्रकारची वस्तू, माझ्या इच्छेप्रमाणे कमी किमतीतली वस्तू, माझ्या इच्छेप्रमाणे जास्त टिकणारी वस्तू, लहान मोठी, कशाही सुंदर साध्या रोज वापरायला कधीतरी लागणाऱ्या अशा वस्तू आपण, पैसा एक वस्तू दिली की त्या वस्तू आपण परत घेऊ शकतो त्याच्या बदल्यात. म्हणून आपल्याला वाटतं पैसा आपल्याजवळ असावा. पण हवा किंवा पाण्या इतका आवश्यक आहे का पैसा? आवश्यक आहे, नो डाऊट. पण त्याच्यापेक्षा आपण त्याला जास्त महत्त्व दिलेलं आहे जीवनामध्ये. हे यक्ष प्रश्न आपल्याला हे शिकवतो की आपण ज्यावेळी, आता हे एवढं लोभाचं लेक्चर का, तर लोभावरच सगळं अवलंबून आहे. आपल्याला खूप पाहिजे आहे आणि त्याच्यामुळे आपण, मला खूप हवं आहे ना, मग बास, लोकांचं काही मानायचं नाही आपण. बास, मला फार हवं आहे ना, मग बास, लोकांना काही वाटलं तरी चालेल तिकडे, मला हवं आहे. याच्यामुळे लोक तुटतात, याच्यामुळे आपले लोक तुटतात. लोकांकडे लक्ष द्यायलासुद्धा आम्हाला वेळ नाही, लोकांचं स्वागत करायला वेळ नाही. आजकाल खूप कमी लोक एकमेकांकडे जातात, कारण सगळेजण खूप बिझी आहेत. नो डाऊट ती काय आहे, स्टाईल आहे आजच्या जीवनाची. पण त्याच्यामुळे तुटले आहेत की नाही लोक? हळूहळू वैयक्तिक जीवन होत चाललं आहे. जे जीवन सामाजिक आहे ते जीवन वैयक्तिक व्हायला लागलेलं आहे. समाजातल्या लोकांचे विचार एकमेकांपर्यंत जात नाहीत. आपल्याला वाटतं जातात, व्हॉट्सअपच्या माध्यमातून जातात, पण ते जीवनाशी संबंधित फार कमी विचार आहेत त्यातले. आणि बाकीची नुसती चंगळच आहे त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून, बाकी काही नाही. आपल्या जीवनाला आवश्यक अशा जर गोष्टी शेअर करायच्या असतील, देवाणघेवाण, तर लोकांची आपल्याला फार गरज आहे. दोस्तीची आपल्याला खूप गरज आहे. आणि जेव्हा दोस्ती असते ना, त्या दोस्तीमध्ये फारशी कसली अपेक्षा नसते. कसली अपेक्षा नसते म्हणजे काय, आता आपण विषयाकडे येत चाललो आहे की वस्तू आणि पैसा हे नाही आहे म्हणणं माझं. वस्तू आणि पैसा हे आहेच, नो डाऊट. वस्तू आणि पैसा ह्याचा लोभ आहेच आपल्याला. म्हटलं ना की 50 वर्षाच्या पुढे मी आत्ता माझ्या हातून किती होतं आहे आणि मी किती अंदाजे किती वर्ष जगणार आहे, हवे ठोक आपला निर्णय हवा की आपल्याला किती लागणार आहे. त्याच्यापेक्षा आपण जास्त कमावतो आहोत का, तर कमावतो आहोत आणि धडपड करतो आहोत तर आपल्याला शांती मिळते आहे का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला, आपण एकटे नाही आहे, शेजारच्यांशी बोलायला वेळ आहे का, फोनवर बोलायला वेळ आहे का, पाहुणे आले तर त्यांचं स्वागत करायला वेळ आहे का, किंवा कुणाला विचार घ्यायला वेळ आहे का.
विचार द्यायला घ्यायला, कुणाचं कोणी गेलं तर त्यांच्याकडे जायला, कुणाच्या विवाहात जायला आम्हाला वेळ नाही. मग आमच्याकडे लोक कसे येणार? आमच्याकडेही कोणी येत नाही. मग आम्ही सगळं आटोपतं घेतो, सगळं एका दिवसात, अर्ध्या दिवसात, हां, कमी विधी करून, हे करून. आजकाल कोणी येत नाही, आजकाल कुणाला सुट्ट्या नसतात, काही नाही. म्हणजे ते काय झालं आहे सगळं, की आम्हाला तसंच जीवन जरूर वाटायला लागलं आहे. पण ते चुकीचं आहे. हा प्रश्न काय म्हणतो, की आपण सगळ्या समाजातल्या व्यक्तींना किंवा आपले जे सगळे सोयरे आहेत, आपले जे मित्र आहेत, त्यांना आपण का गमावतो आहे? तर आपण एवढ्याचसाठी गमावतो आहे कारण आपल्याला लोभ आहे. लोभ हा पैशाचा किंवा वस्तूंचा, हे झालं. आता त्याच्या पुढे लोभ हा कसला आहे? माझं जे काही आहे ते स्पेशल आहे. मला की नाही एक रेसिपी खूप छान येते, पण मी ती नाही सांगणार कोणाला. मग माझं स्पेशल काय राहिलं? माझ्या बागेत हे झाड खूप छान आहे. आता कोणी मागितलंच मला तर अशी न लागणारी फांदी देईन मी. म्हणजे काय? माझ्या बागेत हे झाड स्पेशल हवं, सगळ्यांच्या बागेत अगदी कॉमन नको आहे व्हायला. हे जे विचार आहेत, हां, किंवा मला जे काही एक कला येते असं कोणी म्हणतं का? हे ना खूप सोपं आहे, मी 10 जणांना हे सहज शिकवीन येता येता, असं कोणी म्हणतं का? आपल्यासारखं कोणी व्हायला नको आहे. आपण म्हणजे स्पेशल व्हायला हवेत. आणि इतकं करूनसुद्धा काही नाही. कुणाला तुम्हाला किंमत द्यायला किती वेळ आहे? आणि समजा त्याला काही पैसे पडत नाहीत, कोणीतरी म्हटलं, तू खूपच छान करतेस, हां, मला नाही जमत असलं, असं म्हटलं, तर त्याची किंमत काय आहे? काही किंमत नाही. पण नुसतं म्हणायला म्हटलं गेलं, तोंडपूजेपणा झाला हा. ती व्यक्ती आपल्याला जोडली नाही जात. पण हेच जर आपण कुणाला तरी काहीतरी शिकवलं तर ती व्यक्ती आपल्याला जोडली जाते. हे महत्त्वाचं आहे. आणि व्यक्ती जोडली जाणं आपल्या जीवनासाठी हे खूप आवश्यक आहे. आपल्याला वाटतं की काही जरूर नाही, माझं जीवन एक स्वतंत्र जीवन आहे. तसं नाही आहे. जीवन हे सामाजिकच आहे. आपण पुरुष सुक्तामध्ये शिकतो, विराट पुरुषाची शक्ती आज आपल्या अंगी नाही. आपण वैयक्तिक जीवन जगतो आहोत. हां, मग माझी बुद्धी, एखादा मनुष्य बुद्धिमान असतो, पण ती माझी बुद्धी मी नाही कोणाला सांगणार. मग सगळ्यांना सांगितलं तर सगळ्यांना कळेल, मग मी हुशार आहे हे वाटणारच नाही कोणाला. माझे विचार हे फक्त माझ्याच जवळ राहिले पाहिजे. फार मोठं गडबड आहे ही, फार गडबड आहे. ह्याला काय म्हणतात माहिती आहे का? याला म्हणतात लोभ. याला म्हणतात लोभ. सगळ्याला मी काहीतरी वेगळा पाहिजे, मी काहीतरी स्पेशल पाहिजे, जे कोणालाही नाही येत ते माझ्या नावाने प्रसिद्ध झालं पाहिजे. याला म्हणतात लोभ. मला लोकांनी किंमत दिली पाहिजे, माझा लोकांनी मान ठेवला पाहिजे. माझ्याशी बोलण्याची काय ही पद्धत आहे का? मी म्हणजे कोणीतरी श्रेष्ठ आहे. हे जे काही आहे हा लोभ आहे स्वतःबद्दलचा. स्वतःला मोठेपणा पाहिजे. लोभ म्हणजे काय? काहीतरी पाहिजे सारखं. तर स्वतःला मोठेपणा पाहिजे. हा मोठेपणा प्राप्त करण्याचा लोभ आहे. सगळा हा लोभच आहे आपला. मग मी असं स्लिम व्हावं. पण तो कोणी जर विचारलं, हां, तुझी स्लिम होण्याची ट्रिक काय आहे, सिक्रेट काय आहे? नाही, तसं काही नाही, नॉर्मल आहे माझं सगळं, फक्त मी फिरायला जाते, बस एवढंच काहीतरी बोलायचं सर्वसामान्य, पण सांगायचं नाही. म्हणजे मी स्लिम पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी मी मुद्दाम सांगते. मी म्हणजे स्पेशल, माझी कला सिक्रेट, माझं ज्ञान माझ्याजवळ राहू दे, माझी इन्फॉर्मेशन मला कळलेली मी कोणाला सांगणार नाही. म्हणजे फक्त माझीच फजिती होणार नाही, लोकांची होऊ दे. हे जे आहे हा लोभ आहे. हा लोभ आहे. यानी माणसं तुटतात, यानी आपले जवळचे मित्रसुद्धा तुटतात.
सगळ्यात मोठी गोष्ट आहे ही त्यागाची, की मित्रांचा त्याग आम्हाला का करावा लागतो. कारण हा लोभच आपल्या स्वतःवरचा कंट्रोल घालवतो, अहंकार सुद्धा वाढवतो लोभ, आणि त्याच्यामुळे आपल्याला माणसं दुरावतात. आता काल आपण हे सुद्धा पाहिलं की केवळ कुणाकडून मला काही फायदा आहे का, नाही तर किती फायदा आहे, आणि कुणी माझ्या व्यवहारात बसतं आहे का, किंवा माझं जे काही जीवन आहे त्याच्यात अमके अशा गोष्टी आहेत, त्याला काही या माणसाचा उपयोग होणार आहे का, याच्याकडे मला पाहिजे त्या गोष्टी आहेत पण ह्याची काही देण्याची दानत नाही, चला याला लांब करा, याचा काही मला फायदा नाही. हे जे आहे याला म्हणायचं लोभ, याला म्हणायचं लोभ. हां, आणि केवळ माझी उपयुक्तता काय आहे ते दुसऱ्याकडे आहे का, बस हे पाहणं म्हणजे नुसता व्यवहार आहे. अशा प्रवृत्तीमध्ये कुणीही मित्र आपल्याजवळ येऊ शकत नाही. केवळ व्यवहारावर लक्ष असतं आपलं. प्रत्येकाकडे मालमत्ता किती आहे, मग त्यांचा मला काय उपयोग आहे, त्यांच्याकडे मला पाहिजे ते ज्ञान आहे का, हां, आणि कुणाची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्याच्याशी मी संबंध ठेवीन. हे जे काही आहे हे स्वतःला मोठेपणाचा लोभ असणं, एवढाच त्याचा अर्थ आहे. कुठलाही आपल्याला सांपत्तिक फायदा होतोय का, किंवा कुठलाही ऐहिक या जगात लागणाऱ्या गोष्टींचा फायदा होतोय का, असं जर कुणाला वाटलं की आपली प्रवृत्ती अशी आहे, नुसतं फायद्याचंच बघतो, नुसतं स्वार्थीपणा करतो, तर मग ते दूर जातात. आणि काल आपण हे उदाहरण घेतलं होतं, हां, अतिशय सुंदर उदाहरण, की सूर्य सगळं देतो, जीवनावश्यक शक्तीसुद्धा आपल्याला देतो आहे. तो उष्णता, ऊर्जा लागते आपल्याला, तीसुद्धा तो देतो आहे. आपल्याला अन्न लागतं, ते प्रकाश संश्लेषणसुद्धा तो करतो आहे, आणि रोगराईसुद्धा बंद करतो आहे. त्या उष्णता इतकी अफाट करतो आहे की त्याच्यामुळे रोगराई बंद होते. मग दिवसभर संपूर्ण जीवमात्रांवर जीव ओततो आहे तो, आणि जीवमात्र अगदी यक्कश्चित आहेत, काही ताकदच नाही, काही समर्थ नाही आहेत त्याला काही द्यायला. त्याची काय अपेक्षा आहे का, काहीच अपेक्षा नाही आहे, तरीसुद्धा रोज येतो आहे आणि रोज जातो आहे तो, तरीसुद्धा पुन्हा येतो आहे. एक केवळ कर्तव्य म्हणून आपल्याकडे जे काही आहे ते देता आलं पाहिजे आपल्याला. आपली लोभी वृत्ती म्हणजे आपल्याला न साधं कोणी काही केलं तर चांगलंसुद्धा म्हणावंसं वाटत नाही पटकन. किती म्हणजे संकुचित वृत्ती आहे की नाही, याला चांगलं म्हटलं तर काय माझी किंमत कमी होईल का काय एखाद्या वेळेस, असं वाटतं आपल्याला. नाही म्हणजे नाहीच म्हणवत दुसऱ्याला चांगलं, त्याला काही पैसे पडत नाहीत पण तरीसुद्धा, म्हणजे ह्याला म्हणायचं लोभ, की मला चांगलं म्हणा कोणीतरी, मी श्रेष्ठ आहे असं म्हणा, मला मान मिळू द्या. तर आपण सूर्य याला संस्कृतमध्ये मित्र असंही नाव आहे. तर सूर्यासारखं आपण मित्र म्हणून राहिलं पाहिजे. आणि मग आपण मित्रांचे प्रकार पाहिले होते ते पाहूनच मग आपण पुढे जाऊ, कारण पुढचे प्रश्न जे आहेत ते एकमेकांवर अवलंबून आहेत. तर बराबर ते पाहू की सहारा देणारे मित्र कसे असतात. हां, आपण लोभ म्हणजे काय हे पाहिलं, अगदी विस्तारशील अशी त्याची आपण डेफिनेशन केली लोभाची. आता मित्र, हां, तर ते मित्र सहारा देणारे असतात एकमेकांना. म्हणजे काय, एक ठराविक गोष्टीत, हे बघ माझा हा बिझनेस आहे, तुझा तो बिझनेस आहे, हां, मी एखाद्या व्यक्तीकडून तुझ्या बिझनेसच्या बाबतीत ही मदत करू शकतो,
आणि माझ्या बिझनेसच्या बाबतीत तुम्हाला ही मदत करायची. झाले मित्र. म्हणजे काय माहिती का, केवळ एकमेकांना सहारा देण्यासाठी. तिथे तुम्ही असं म्हणू शकत नाही की हा माझा चांगला मित्र आहे. चांगला मित्र वगैरे काही नाही. अपेक्षा आहे तिथे दोघांची एकमेकांकडनं. त्याला सहारा मित्र म्हणतात. सहारा देतात ते एकमेकांना. दुसरे कसे मित्र आहेत माहिती का, पिढ्यांचे मित्र आहेत ते. पिढ्यांशी संबंध आहेत. शेजारी म्हणजे झाली आता 100-150 वर्ष झाली दोन घरांना एका शेजारी एक राहून. यांना त्यांच्या आजी आजोबा पणजोबा खापर पणजोबा माहिती, त्यांना त्यांची माहिती. इतकी वर्ष झाली, पिढ्या ते राहत आहेत. निदान एक 6-7 पिढ्या तरी ते एकत्रच राहत आहेत. त्याच्यामुळे तो जो घरोबा आहे, ती जी मैत्री आहे, पिढ्यांचे संबंध, हां, ती मैत्री. त्याच्यानंतर कौटुंबिक मैत्री असते. म्हणजे पूर्ण कुटुंब एकमेकांचं मित्र असतं. हे सर्वसाधारणत विवाह झाल्यानंतर ती मुलगी जी असते ना, तिच्या मैत्रिणीची पूर्ण फॅमिली आणि त्या मुलीची पूर्ण फॅमिली असे मित्र होत. म्हणजे मैत्री जमते त्यांची. ती तिची दुसरी मैत्रीण, तिचे पती हिचे पती, तिची मुलं हिची मुलं, अशी त्यांची खूप मैत्री. कारण का, एका स्त्रीची दुसऱ्या स्त्रीची पक्की मैत्री आहे म्हणून त्याला म्हणायचं कौटुंबिक संबंध. आणि नंतर उपकारक संबंध. एखादा आपल्याला जीवनात येऊन खूप मदत करून जातो, खूप मदत, ती आपण कधी विसरूच नाही शकत अडीअडचणीला. तर त्या दृष्टीने तो मित्र बनतो, म्हणून तो उपकारक मित्र आहे. हे बघा, आपण कधीच त्याच्या मैत्रीचं ऋण फेडू शकत नाही, पण तो मित्र आहे आपला. कसा मित्र आहे? उपकारक मित्र आहे. मग सहज मित्र असतात. सहज मित्र म्हणजे काय, तर सहज मित्र ह्याचा अर्थ आपल्याला जन्मजात मित्र आहेत. जन्मजात म्हणजे अगदी खूप लहानपणापासून नकळतच त्या लोअर KG अप्पर KGपासून एका शाळेत आहेत, एकत्र खेळणं, किंवा शेजारी राहतात, दोघांचे जन्म एकत्र झालेले आहेत आणि अगदी ते एकमेकांना बघतातच आहेत जन्मापासून. असेच ते मोठे झाले. ह्याला म्हणायचं जन्मापासूनची मैत्री. आता जन्मापासूनची जी मैत्री असते ना, ती नेमकी कशी असते माहिती का, ती पूर्वजन्मातच ठरलेली असते. पूर्वजन्मातच ती ठरलेली असते. त्याच्यामुळे ती मैत्री ही करावी नाही लागत. सहज मैत्री असते ती, सहज मैत्री. हां, नंतर कृत्रिम मैत्री, याच्या विरुद्ध. सहज मैत्रीच्या विरुद्ध असते ही कृत्रिम मैत्री. त्याला आपण एखाद्याला काय करतो की हा पुढे मला अमक्या गोष्टीसाठी कदाचित मदत करू शकेल. दूरचा पल्ला आहे आपला बरं का, दूरदृष्टी ठेवून काहीतरी चाललं आहे आणि त्याला काही कळतही नाही, पण बरं झालं मला तुम्ही भेटलात, आनंद झाला, मग ही तुम्हाला गिफ्ट दिवाळीसाठी, पाडव्यासाठी, असं करून मैत्री करतो पुढचे काही संबंध ठेवण्यासाठी व्यवहाराचे. आता याला म्हणायचं कृत्रिम मैत्री. मग पुढे आहे धर्मात्मा. धर्मात्मा मैत्री. काल उदाहरण सांगितलं होतं, संजयाचं उदाहरण उत्तम आहे. संजय जो आहे धृतराष्ट्राला सांगतोय रणांगणावर काय घडतं आहे ते. धृतराष्ट्राचा तो आता विचार करत नाही आहे. धृतराष्ट्राला वाईट वाटेल, धृतराष्ट्राला चांगलं वाटेल असं नाही. धृतराष्ट्र विचारतोय संजया आता तुम्हाला सांग की रणांगणावर काय चाललं आहे. त्याला दिव्य दृष्टी म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर संजय त्याचा काहीही विचार करत नाही आहे. नैतिकता म्हणजे नैतिकता. तुम्हाला चांगलं वाटो वाईट वाटो. आत्ता पांडव असे आहेत, त्यांनी असं केलं आहे. कौरव असं वाईट कृत्य करत आहेत. आता असं चाललं आहे, आता तसं चाललं आहे. आता श्रीकृष्ण पांडवांच्या बाजूनी आहे. श्रीकृष्णाचं जे सैन्य आहे ते कौरवांच्या बाजूनी आहे. असं सगळं सांगतो तो. यात तो धृतराष्ट्राला किती वाईट वाटेल याचा विचार करत नाही. त्याचप्रमाणे विदुरसुद्धा आहे. विदुराचं सुद्धा तुम्हाला सांगितलं की विदुर आहे ना,
तुम्हाला काय पटतं. खरं म्हणजे तो दासीपुत्र म्हणून त्याला हे हिणवतात का. मग सगळं हे झाल्यानंतर, कारण कौरव त्याच प्रवृत्तीचे आहेत. दासीपुत्र जरी असला तरीसुद्धा त्या घराण्याच्या पुत्राचा मान आहे की नाही त्याला. आणि तो सगळ्यात उत्तम नीतिज्ञ होता, उत्तम नीतिज्ञ. आणि तोच एकटा चांगला होता ना. पंडू तर गेला, धृतराष्ट्र अंधळा होता. आज विदुराच्या जोरावर हे घराणं खूप पुढे आलं असतं, इतकी फूट पडलीच नसती. पण नियतीच्या मनात काय होतं माहिती नाही. दासीपुत्र दासीपुत्र म्हणून त्याला हिणवलं आणि त्याचं काही ऐकून नाही घेतलं. तो सगळ्यात जास्त नीतिमान विदुर का माहिती का. हे बघा, भीष्म प्रतिज्ञा म्हणून हे अडकलेले होते. हां, ह्यांच्या घरचं मीठ खाल्लं राजाच्या म्हणून हे कृपाचार्य आणि द्रोणाचार्य हे त्यांना त्यांचं ते बांधील होते त्यांच्याशी. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली होती म्हणून ते बांधील होते. एकटा विदूर असा होता की तो कशातही अडकलेला नव्हता आणि त्याचा स्वभावही असा होता. तुम्हाला चांगलं वाटो, तुम्हाला वाईट वाटो, नीती हे सांगते हे वागणं अयोग्य आहे. आणि तो दासीपुत्र असल्यामुळे मग कौरवांनी त्याला फेटाळून लावलं. आता पांडव इतके चांगले होते तरी फेटाळूनच लावलं ना त्यांना. तर विदुराला काय फेटाळून लावायला. आणि आपलं काहीही जळणार नाही. आणि सगळे इथे कसं आहे, कुटिलता आहे इथे. एवढे मोठे मोठे आचार्य असून त्यांचंही चालत नाही. तर आपण इथे राहायचं नाही म्हणून तो शेवटी यात्रेला निघून जातो आहे ना. तीर्थयात्रेला निघून जातो आहे म्हणजे तिथे मन शांत राहील. माझं जर जीवन शांततेत घालवायचं आहे तर यांच्या पसाऱ्यात हे कोणी मला विचारत नाही, माझ्या नीतीलाही विचारत नाही. तर काय करायचं इथे राहून. आणि कौरवांबरोबर राहून तरी काय करायचं आहे. पांडवांना तर यांनी हाकलूनच दिलं आहे. म्हणजे हे असे जे मित्र असतात, आपल्याला काय होतं, अशा मित्रांचं रुचत नाही. आपण बरं का प्रेमाने विचारतो, मी आत्ता असं केलं पण काही चुका असल्या तर सांग बरं का मला. म्हणजे नुसतंच खूप छान आहे म्हणू नको, चुका असल्या तर सांग. पण आपली ना चुका ऐकण्याची कपॅसिटी नसते. आपली चुका ऐकण्याची कपॅसिटी नसते. पण लक्षात ठेवा, हे जे धर्मात्मा मित्र आहेत ना, धर्मात्मा मित्र, त्यांना विचारलं नाही तरीसुद्धा ते सांगतात हे तुझं चुकीचं आहे. चुकीचं आहे म्हणजे चुकीचं आहे, हे वागणं चुकीचं आहे. बरोबर आहे म्हणजे बरोबर आहे, मला हे पटलं. ते सत्यवादी असतात, नीतिज्ञ असतात, नीतीला धरून वागणारे असतात. असे मित्र हा आपला फायदा आहे. असे मित्र सत्यापासून ते कधीही दूर जात नाहीत. आणि मग शेवटी आपण हा भाग बघितला की मानवाचा खरा मित्र कोण आहे. सगळ्यात महत्त्वाचा भाग, का बरं आपण सगळ्याला दुरावलो आहोत. आपल्या आतमधला परमात्मा हा आपला खरा मित्र आहे. पण मी मला हे हवं, मला ते हवं, मला मोठेपणा, परमात्म्यापुढे सुद्धा मला मोठेपणा हवा. मी जर या जंजाळात अडकलेला असीन आणि माझं आणि त्याचं संरक्षण आणि हे मला मान मिळाला आहे का, त्याचा लोभ, तो विचार, इतके वरवरच्या उपरे विचार कधीही आपल्याला अंतरात्म्यापर्यंत नेऊ देणार नाहीत. काळ्या दगडावरची रेघ, कधीही आपण तिथपर्यंत पोचणार नाही. माझ्या अपेक्षा जेवढ्या कमी होतील जीवनाकडून, अपेक्षा म्हणजे हे बघा, जेवढं आपल्याला लागतं, म्हणजे त्याचं डेफिनेशन नीट समजवून घ्या. वस्तू किंवा व्यक्ती किंवा पैसे, जेवढं मिनिमम लागतं तेवढं सगळं बरोबर पाहिजे. कारण आपल्याला देह आहे, ते जगायचं आहे, म्हणजे गैरसमज नको. परंतु मी लोभामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मोठेपणा, अहंकार जपणं, मान मरातब, यश अपयश, यशच पाहिजे सारखं, कीर्ती माझी वाढली पाहिजे, मला कोणीतरी मोठं म्हणलं पाहिजे, माझ्याकडे दुर्लक्ष करता कामा नाही. या ज्या अतिशय जास्तीच्या अपेक्षा आहेत, अत्यंत सामान्यपणे आपण एकदम मौन पाळून सगळीकडे राहावं,
आपली काहीही अपेक्षा नको. म्हणजे या जर अपेक्षा बाजूला झाल्या, तुटून पडल्या ना सगळ्या, तर आपण आपल्या अंतरात्म्यापर्यंत शांत होऊन पोहोचू शकतो. तो आपला खरा मित्र आहे आणि तो आज आपल्यापासून आपल्याला ना त्याचा पूर्ण त्याग करावा लागला आहे. केवळ माझा लोभ, जीवनात लोभ काय? लोभ म्हणजे जीवनात काय? मला मान पाहिजे, मला हे मी श्रेष्ठ पाहिजे, आणि ते जातच नाही आपलं. कुणीही नसलं तरी, स्वतः एकटं असलं तरी आपण स्वतःला खूप मोठं समजून घेतो. मनाच्या एका कोपऱ्यात तरी असतंच, हे फक्त मला जमतं, बाकी कोणाला जमत नाही, हे फक्त मलाच पाहिजे, हे माझ्याचकडे पाहिजे. ही गोष्ट मी नाही सांगणार कोणाला, आता मला येतं आहे हे, मी श्रेष्ठ पाहिजे, हे नाही. हे आहे म्हणून मी माझ्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचत नाही. कारण हे जे सगळं आहे ना, हे खूप वरवर नेणारं आहे. सगळं त्या अंतरात्म्यापासून दूर नेणारं आहे हे. आता पुढचा एक प्रश्न आहे की केन स्वर्गम न गच्छति, केन स्वर्गम न गच्छति, स्वर्गामध्ये कोण जाऊ शकत नाही. संघात स्वर्गम न गच्छति, संघात, संघ म्हणजे काय माहिती आहे? संघ करणं, संघटन. संघटन म्हणजे कलेक्शन. कलेक्शन म्हणजे काय? प्रत्येक गोष्टीची आसक्ती, मनामध्ये विचारांचं कलेक्शन करणं, मनामध्ये विचारांचं कलेक्शन करून ठेवायचं, घरामध्ये काही वस्तू साठवून ठेवायच्या, आसक्ती करायची, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. या आसक्तीमुळे स्वर्ग मिळू शकत नाही. हे आहे त्याचं उत्तर. आता बघा, याच्यात आपल्याला आसक्ती आणि स्वर्ग या दोन कल्पना आहेत. आता हे कोण बोलत आहे? स्वर्ग का मिळू शकत नाही हा प्रश्न कोण बोलत आहे? यक्ष. आलतू फालतू नाही आहे, एक कल्पना आहे. तुम्हाला सांगते, हे जो पूर्णपणे उपनिषद डिटेल्स शिकेल त्याला हे समजेल. आणि उपनिषदांमध्ये स्वर्गाला महत्त्व नाही, म्हणून ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या कल्पनेतनं स्वर्ग काढा. आता तुम्हाला आणखीन एक सांगते, उपनिषदांमध्ये परमेश्वर म्हणजे देव, देवता यांनाही महत्त्व नाही जेव्हा खूप शेवटची उपनिषदं चालतात. ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही देवदेवता मनातनं काढून टाका, ती तुमची लेवल आहे, तोपर्यंत तुम्हाला ते सगळं ठेवावंच लागणार आहे. तर आता स्वर्ग ही कल्पना आता मी अति क्लिअरली मांडते. सगळ्यात उच्च म्हणजे काय माहिती का? सर्वश्रेष्ठ म्हणजे काय त्याचा आपण अभ्यास करतोच आहोत. की माझं खरं स्वरूप जाणणं हे सर्वश्रेष्ठ आहे. माझं खरं स्वरूप मी जाणायचं आणि त्या स्वरूपामध्ये एकरूप होऊन जायचं हे सर्वश्रेष्ठ आहे. हां, तिथेसुद्धा काय असतं? देहभान राहत नाही, बरोबर, आणि जन्ममृत्यू राहत नाहीत. आता प्रत्येकाला एवढा अभ्यास नाही आहे की ज्याला, प्रत्येकाला हे शक्य नाही आहे की मी माझं खरं स्वरूप जाणीन. आपण लगेच विरघळतो, नाही या जन्मात शक्य नाही, कारण आपल्याला दुसऱ्या गोष्टींना महत्त्व द्यायचं आहे. म्हणून ठरवलं तर या जन्मात शक्य आहे, ठरवलं तर आत्ताही शक्य आहे, पण आपण लगेच म्हणतो की या जन्मात शक्य नाही. म्हणजे काय आहे, आपण तेवढी तयारी करू शकत नाही. प्रत्येकजण त्या आपलं स्वरूप सांभाळून घेण्याची, आपलं स्वरूप समजून घेण्याची, आपल्या स्वरूपात समाविष्ट होण्याची प्रत्येकाची तयारी नाही. म्हणून त्याच्या खालचं एक स्टेप म्हणजे स्वर्ग आहे. अभ्यास पूर्ण आहे बरं का. हे काहीतरी मनोरंजन नाही आहे चाललेलं, हे अभ्यासपूर्ण आहे. अनेक ग्रंथांमध्ये याचं विवेचन आहे. आता हे जे
हे आहे, स्वर्ग आहे. तर स्वर्गामध्ये मी तुम्हाला तसं सांगितलेलं आहे ढोबळमानाने, की आपण इथे देहाने जगतो. देह असतो आपल्याला. स्वर्गामध्ये ज्या देवदेवता आहेत, तुम्हाला आम्हाला कल्पना यावी म्हणून देवतांनी रूपं घेतली आहेत. पण भगवंता एवढं म्हणा तुम्ही. गणपती येत नाही समोर, राम येत नाही, नंतर विष्णू येत नाही, काही नाही. भगवंता, तिची एक भावना आहे मनातली, तीच शक्ती आहे, तीच देवता आहे. आणि ती काय आहे शक्ती? विदेह स्थितीची शक्ती आहे. विदेह म्हणजे देहाचं भान नसलेली ती शक्ती आहे. ती शक्ती निर्माण होते साधना करून करून, पण तरीसुद्धा आत्मस्वरूप जाणणं ही फार उच्च पातळी आहे. त्याच्या खालची ही स्वर्गाची स्थिती आहे. आपण जर म्हणजे सगळे तेच नियम आहेत, सत्याने वागणं, सगळ्या आपल्या अपेक्षा कमी करणं, जीवनातल्या आसक्ती कमी करणं, वैराग्य आणणं, सगळे नियम तेच. परंतु आता इथे असं आहे, आपण हे ऐकलेलं आहे बघा, काही गोष्टी आपण स्वर्गाबद्दल ऐकल्या आहेत, त्याही खऱ्या आहेत, की तुमचं जेव्हा 50% पुण्य आणि 50% पाप होतं तेव्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो. आणि 50%च्या पुढे आता मनुष्य जन्म झालेला आहे. मनुष्य जन्मात तुम्हाला समजणार आहे काय पुण्य करायचं, काय पाप करायचं, आणि तुम्ही छान अगदी जाणून बुजून सगळं उत्तम पुण्य केलं 50%च्या पुढे. आता हे बघा, मनुष्य जन्म मिळाला आहे तुम्हाला, आता काय 50%च्या पुढे काउंट नाही होणार आहे पुण्य, आता परत 0पासून काउंट होणार आहे. त्याच्यामुळे मनुष्यानी सारखं चांगल्याच गोष्टी, चांगलंच वागायचं आहे. तर आता इथं पुन्हा 0पासून काउंट व्हायला लागलं आहे. पण आता जर 50%पेक्षा जास्त पुण्य झालं तर तुम्हाला स्वर्ग मिळतो. हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे. खेळातल्या गोष्टी समजू नका. वागणूक आपली अतिशय हळूवार, कुणालाही न दुखावता, सत्याला न सोडणारी, पण जीवनात हुशारी पाहिजे सगळं वागायसाठी, व्यवहार करायला, तेही सगळं आहेच, पण तरीसुद्धा सत्याला न सोडणारी, धर्माने वागणारी. धर्माला श्रीरामांनी तर किती महत्त्व दिलं आहे. धर्माने वागणं म्हणजे तुमच्या हातात राक्षस सापडला आहे, त्याला वाटेल तसं घाण बोला आणि हे करा, असं नाही आहे. कुठे गलिच्छपणाने त्याच्याकडे पहा, असं नाही आहे. शूर्पणखा आली, तिला देवी म्हटले, ते देवी स्त्री आहे ना, ती नीट बोललं पाहिजे. धर्म आहे हा, धर्म. तर असं तुमचं पुण्य 50%च्या पुढे गेलं की स्वर्ग मिळतो. आता याला कल्पना म्हणा किंवा काहीही म्हणा किंवा शास्त्र म्हणा, पण हे आहे, ज्या अर्थी धर्मग्रंथांमध्ये हे असतं, पुराणांमध्ये वगैरे असतात, या कल्पना स्पष्ट केलेल्या असतात, त्या अर्थी ते आहे. आणि म्हणजे याचा अर्थ काय, देह राहून त्याचे कष्ट किंवा कर्म करत राहणं ह्याच्यापेक्षा स्वर्गाची गती उत्तम असते. जिथे देह नाही तिथे सगळ्याला स्पीड खूप असते जीवनाला. त्याच्यामुळे होतं काय माहिती का, जीवनाला स्पीड आहे म्हणून आपलं पुण्यसुद्धा लवकर संपतं. तुमचं पुण्य 60% आहे का, मग 60% पुण्य संपलं की तुम्हाला परत पृथ्वीवर यायला लागतं. हे मात्र स्वर्गाच्या बाबतीत आहे. फरक कळलं असेल तुम्हाला. तुमचं पुण्य 70% आहे, आत्ता दिलासा आहे मनाला, पण 70% पुण्य संपल्यावर तुम्हाला देह प्राप्त होतो. तिथे फक्त आत्मेच असतात स्वर्गामध्ये, एकदम पुण्यवान आत्मे. सगळ्या देवदेवताच, तेच शिवगण, तेच विष्णुगण. जे विष्णूची पूजा करतात ते विष्णुगण, जे शिवाला मानतात ते शिवगण, बाकी काही नाही येतात. ती कोणी माणसं नाही आहेत स्वर्गामध्ये. आता ते झालं आणि तुमचं पुण्य संपलं की तुम्हाला खाली यायचं आहे.
खाली आल्यावर माणसाचा जन्म मिळतो, स्वर्गातून खाली आल्यावर माणसाचा जन्म मिळतो बरं का. आणि पुन्हा 0पासून काउंट करायला सुरुवात होते. लक्षात असलं तुमच्या पुण्य करायचं तर ठीक आहे, नाहीतर मग अधोगती होते. हे झालं स्वर्गाच्या बाबतीत. हां, चैतन्य प्राप्त करून घेण्याच्या बाबतीत काय आहे तर तिथे काही नाहीच आहे. तिथे पूर्णपणे मुक्ती आणि कसली अपेक्षाच नाही आहे. पहिली गोष्ट, तिथे काय होतं, आपल्या सगळ्या वासना 0 होतात, क्षय होतो. स्वर्गामध्ये जरी देह नसला तरीसुद्धा कारण देह आहे, पण चैतन्य प्राप्तीमध्ये सर्व देहांचा लोप होऊन जातो. लोप म्हणजे नाश, पूर्ण नाश. कारण देह आहे तोपर्यंत जन्म नाही आहेत का? कारण देह नष्ट होतो, मुक्ती मिळते या चैतन्य प्राप्तीमुळे. हे 2 प्रकार आहेत. मग आता काय आहे, आधी स्वर्गप्राप्ती तर कळू दे. यक्षाचं म्हणणं तर चैतन्यासाठी पडली आहेत उपनिषद तुमच्यासाठी. मग तो काय म्हणतो की आपल्याला कशामुळे स्वर्गप्राप्ती होत नाही, तर त्याचं उत्तर दिलं आहे युधिष्ठिराने, आसक्तीमुळे स्वर्गप्राप्ती होत नाही. आसक्ती कसली आहे? आसक्ती कसली आहे? आपलं सगळ्यात उच्च ध्येय काय आहे? आत्मोन्नती करून घ्यायची. हे सर्वोच्च ध्येय. ते गाठता येत नाही म्हणून स्वर्गापर्यंत खाली आलो आहे आता आपण. हां, तर स्वर्गात गेल्यावर होतं काय माहिती का? स्वर्गाच्या काळामध्ये देह नाही म्हणजे काय? मृत्यूवर विजय. नीट सगळं समजावून घ्या. देह नाही म्हणजे मृत्यूवर विजय. हां, अशी कन्सेप्ट आहे ती. म्हणजे आता मृत्यूची भीती नाही. मी म्हणजे देह ही भावना सगळी निघून जाते. माझं, माझ्यासाठी हे राहतच नाही. अटॅचमेंट नाही. पण इथे आपण आहोत ना, तोपर्यंत आपले सगळे षड्रिपू, हां, स्वर्गामध्ये आसक्ती पण नष्ट होते. म्हणजे असा स्वर्ग आहे की नाही, आपण त्याला वाव तरी देतोय का? आपण सोडतोय का मी माझंच सोडत नाही आहे. मला जे हवं आहे, मला हे हवं आहे, मला ते हवं आहे, मला काही नाही हो, मला राज्याची इच्छा नाही, पण मला तुम्ही मोठेपणा द्या ना. हे तरी हवंच आहे आपल्याला. मला तुम्ही काही देऊ नका, मला पैसा देऊ नका, पण मला मोठेपणा, मान द्या. हे तरी हवंच आहे. म्हणजे त्याच्यासाठी ते जे आपल्याला आसक्ती आहे सगळ्या गोष्टींची, त्याच्यामुळे षड्विकार उत्पन्न होतात, अहंकार उत्पन्न होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला स्वर्गप्राप्ती होऊ शकत नाही. एक देहसुद्धा स्वर्गात न्यायला परवानगी नाही. त्या देहाला लोंबणारे हे जे षड्विकार, आसक्ती, अहंकार, माझ्या वस्तू आणि माझं ज्ञान आणि माझी कीर्ती, हे सगळं लोंबत ठेवलं तर ते इतकं जड ओझं स्वर्गात जाईल का? देहसुद्धा नेणार नाहीत स्वर्गात. याचा अर्थ काय आहे? त्याच्यामुळे आपण हीन पातळीचे विचार करायला लागतो. आसक्ती भरपूर असते आपल्याला, कारण मी आणि माझं म्हणजेच आसक्ती आली सगळ्या गोष्टींची. त्याच्यासाठी सगळं आपण गोळा करतो. म्हणून आपल्याला स्वर्ग प्राप्त होऊ शकत नाही. निस्वार्थी कर्म करायला पाहिजेत. इथे मनुष्य म्हणून आपण इथे राहत असताना कशाचीही आसक्ती नको. नुसती संपत्तीची, नुसती माणसांची अशी काय आसक्ती नाही आहे. हजारो गोष्टींची आसक्ती. त्याच्यामुळे वैयक्तिकता येते. हे बघा, देह म्हणजे वैयक्तिक, व्यष्टी. स्वर्गामध्ये देहच नाही, समष्टीचं सगळं. नुसती एक दैवी शक्ती आहे तिथे. मग आता ती प्राप्त करायला काय केलं पाहिजे? आधी तयारी काय करणार तयारी? व्यष्टी म्हणून आम्ही राहणार नाही.
व्यष्टी म्हणून राहायचं नाही म्हणजे काय? मी माझं माझं, मला हे मला ते, मला मोठेपणा, मला असं मला तसं, हे सगळं आसक्ती सोडली पाहिजे. षडविकार सोडले पाहिजेत. जे जे माझ्या म्हणून ज्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, षडविकार ही माझी प्रॉपर्टी आहे, राग ही माझी प्रॉपर्टी आहे, सगळं सोडून दिलं पाहिजे आपण. म्हणजे आपले संकुचित विचार जाऊन आपले जर विचार उदात्त झाले, उदात्त विचार आणि उदात्त कृती झाली, तरच आपण स्वर्गात जाऊ शकतो. कारण देहाची सुद्धा मग आसक्ती राहणार नाही, राहणार नाही. आणि त्यात काही भीती काहीच नाही, त्यात भीती अशी काहीच नाही आहे. आणखी आता एक प्रश्न उद्यासाठी सांगून ठेवते की मृतः कथं स्यात् पुरुषः. मृतः दरिद्रः पुरुषः म्हणजे काय? मृतः कथं स्यात् पुरुषः, मृत मनुष्य कोणाला म्हणायचं? म्हणजे देहाने मृत नसतोच तो, पण त्याला मृत का म्हणायचं असं चाललेलं आहे इथे. तर उत्तर आहे दरिद्रः मृतः. कळलं का? दरिद्री याचा अर्थ पैसे नसलेला असं नाही. दरिद्री म्हणजे कंजूष. प्रश्न कळला? मृत कोणाला म्हणायचं? आणि उत्तर आहे कंजूष माणसाला मृत म्हणायचं. ह्याचं काही सिक्रेट मी आत्ता ओपन करणार नाही आहे. तुम्ही याच्यावर विचार करावा आणि उद्या मला सुरुवातीला सांगावं. शक्यतो लवकर जॉईन केलं तर आपल्याला थोडी चर्चा आधी करता येईल. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.